कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात उपऱ्या उमेदवारीला ग्रामस्थांचा कडाडून विरोध. घराणेशाही विरोधात तिन्ही गावांचा एकसूर. कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण महिला आरक्षण असल्याने एका नामांकित पक्षाकडून इचलकरंजी घराणेशाहीतील महिलेची उमेदवारी देण्याची मागणी काही नेत्यांकडून करण्यात आल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या उपऱ्या उमेदवारीला कोरोची, तारदाळ, खोतवाडी या तिन्ही गावांतील ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात विरोध होताना दिसून येत आहे. मतदारसंघातील स्थानिक उमेदवारांना डावलून बाहेरील घराणेशाहीतील उमेदवाराला संधी देण्याच्या हालचालींविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी संबंधित पक्षाने एका घरात आधीच पद असल्यास त्या घरातील अन्य सदस्यांना उमेदवारी दिली जाणार नाही अशी स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. असे असतानाही त्या निर्णयाला डावलून घराणेशाहीतील महिलेला उमेदवारी देण्याची चर्चा सुरू झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की खासदारकी, आमदारकी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य ते गावातील विविध मंडळांची पदे एकाच घरातच केंद्रित करण्याचा अट्टहास करणाऱ्या नेत्यांना कोरोची मतदारसंघातील जनता योग्य जागा दाखवून देईल. या उमेदवारीची मागणी करणाऱ्या संबंधित समर्थक, कार्यकर्ते व नेत्यांविरोधात जाहीर निषेध व्यक्त केला जात असून सोशल मीडियावरही त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. यापूर्वी हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथे घराणेशाहीतील उमेदवाराला नाकारत संपूर्ण गावाने एकत्र येऊन स्थानिक उमेदवाराला प्रचंड मताधिक्याने विजयी केले होते. त्याच धर्तीवर कोरोची मतदारसंघातही उपऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यास तिन्ही गावे एकजूट होऊन स्थानिक उमेदवारालाच निवडून आणतील अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी कोरोचीहून पत्रकार अमित काकडे. चॅनेल सबस्क्राइब